नमस्कार. आज मी छोटासा व्हिडिओ बनवणार आहे आणि छोटीशी माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे, जी मी नेहमीच समाजापर्यंत माहिती पोहोचवत असते. आज मला हा जो कोण बांधव आहे हा अंतरावली सराटीचा आहे. याने मला कालही मेसेज केलेला आहे. तो मेसेज असा आहे की हाय ताई, मला तुम्हाला काही माहिती द्यायची आहे. मी अंतरावली सराटीचा रहिवासी आहे. जरांगे टोळीने 13 कोटीला 33 एकर जमीन खरेदी केली व पाटावरून 6 पाईपलाईन टाकणार आहे. पाईपलाईनचा खर्च होणार आहे. हा पैसा कुठून येतोय हे मला अंतरावलीच्या एका मराठी बांधवाने केलेलं आहे. बरं, मराठा. तो म्हणतोय मी स्वतः मराठा आहे. त्याच्यानंतर त्याने मी ओके टाकलं त्याला. त्याच्यानंतर त्याने मला पुन्हा काल मेसेज टाकलाय, ताई अंतरावली सराटीजवळ पांडू तारक याच्या शेताजवळ आंधळे वकील यांची 35 एकर जमीन होती. पांडुरंग यांनी ती जमीन 13 कोटी रुपयाला विकत घेतली. पाटावरून 3 किलोमीटर अंतरावर 6 इंच पाईपलाईन, एकत्रित पाईपलाईनचं काम रात्रीचं दिवसाचं चालू आहे. त्या जमिनीत आज 4 ट्रॅक्टर लेवलिंगसाठी कव्हरेजसाठी B2 कामे चालू आहेत. पाईपलाईनचा खर्च 1 कोटी होऊ शकतो. डेव्हलपसाठी 50 ते 70 लाख अंदाजे लागतील. दुसरं दादा घाडगे यानं मागील 7 तारखेला मुलीच्या लग्नाला 12 लाख रुपये खर्च केले. यांची एवढा पैसा खर्च करायची अवकात नाही. बाकी टोळी मेंबर पण जमिनी खरेदीसाठी बघतात. काही मेंबर वाळूची तस्करी करतात. काहींच्या घरी खायची पंचायत होती. ते बुलेटवरून फिरतात. गावातले गोरगरीब लोकांना कधी शेती बांधावरून, कुणाला घराजवळच्या जागेवरून भाडतात. यांची आता निजामशाही चालू आहे, पण कोण बोलणार? हे मला अंतरवलीच्या एका दादाने पाठवलंय, एका आपल्या मराठा बांधवाने पाठवलेलं आहे. मला जे गोरगरीब जनता आहे ना, जी त्याच्या या भोळ्या बाबड्या चेहऱ्याला भाळून त्याच्या मागं पळतीये, मला त्यांना एवढंच सांगायचंय. आता हा मेसेज आहे, मी नंबर दिसणार नाही त्या दादाचा, याची हे करते किंवा नंबरवर मी ना, हे बघा हा मेसेज आहे मला पाठवलेला त्या दादाने. विनाकारण एखाद्याला त्रास नको माझ्यामुळं. हा मेसेज आहे त्या दादाने मला पाठवलेला आणि मी तुम्हाला बघा, हा मेसेज ज्याला कुणाला दिसत असेल त्यांनी वाचू शकता. की त्यांनी मला हा परवा पण टाकलेला आहे आणि काल पण पुन्हा त्यांनी मला हा मेसेज सेंड केला आहे. तर खरं तर मराठा मुलांचं वाटोळं या जरांगेने केलेलं आहे. माझी विनंती आहे आता सर्वसामान्य लोकांना की जे तुम्ही कुठेतरी भावनिक होऊन त्याच्या मागं पळताय ना, बंद करा रे बाबांनो. बाकी राजकीय लोक त्याच्या मागं आहेच आहे, त्यांची काही संख्या कमी होणार नाहीये आणि राजकीय लोकच त्याच्या मागं असणार आहे, ज्यांनी त्याला उभं केलेलं आहे ती लोक. त्यामुळे त्या लोकांना राहू देत, त्याच्या मागं काही हरकत नाही. परंतु तुम्ही लोक तुमचं घरदार सोडून केसेस अंगावर घेण्यासाठी त्याच्या मागं पळू नका. विनंती आहे तुम्हाला, त्याच्या मागं पळू नका. तो करोडो रुपयाची, अब्जो रुपयाची मालमत्ता जमा करून बसलाय. तुमच्या हाती मात्र फक्त काय आलेलं आहे? निराशा, केसेस आणि बाकी तुमच्या मुलांचं भविष्य हे अंधारात घातलं त्या माणसाने. EWS त्याने पूर्णपणे मुसलमानांच्या घशात घातले. तो मराठा योद्धा नाहीये, तर तो मुसलमान योद्धा आहे. हे 100% खरं आहे. त्याच्यामुळं त्याच्या नादी लागून आणखी तुमच्या घरावर नांगर फिरू नका, एवढंच सांगेल. बाकी ज्याची त्याची मर्जी. आणि खरं तर बाहेर आणतातच आहे अमोलदादा खुणे, आणि येणार आहे आणखी. खरं खूप काही बाहेर येणार.